हिम्मतवाली आहेस. ती तर मी आहेच. शिरीष घाणेकरला पळवून नेण्यात तुझा काय फायदा आहे ग? माझा फायदा आहे की नाही त्याचा विचार तू नको करूस. पैसे हवेत ना? पैशासाठीच करतेस ना हे सगळं? बोल किती हवेत? 5 लाख? चल 10 लाख, 20 लाख. 1 कोटी जरी दिलेस ना तरी नाही करणार. मला फक्त एक गोष्ट पाहिजे तुझ्याकडनं आणि ते म्हणजे विश्वंभरच्या घरातली सिक्युरिटी सैल करायची. सिक्युरिटी सैल करायचे? कशासाठी? त्याच्याशी तुझं काही घेणं देणं नाही. माझी डील रेडी आहे की नाही तेवढं सांग मला. आत्याची गाडी इकडेच पार्क आहे, म्हणजे ती इथेच आली असणार. सिक्युरिटी तर मी कधीही सैल करू शकते ग, पण तुला आत कशासाठी यायचंय हे मला कळल्याशिवाय मी तुला मदत नाही करणार. ठीक आहे, मग नाही तुला तो शिरीष घाणेकर मिळणार आणि नाही त्या वैदेहीबद्दल काय कळणार. वैदेहीबद्दल तुला काय माहितीये? काय माहितीये? वैदेहीबद्दल हिला सगळंच माहितीये. काय माहित असेल? हा, कदाचित शिरीष घाणेकर कडून कळलं असेल हिला, आणि तसं असेल तर हिला सगळंच माहित असेल. जर तुला कधी वाटलं की तुला शिरीष घाणेकर हवाय तर हा घे माझा नंबर, मला कॉल करायचा. शुभू, आत्या वैशालीला भेटायला आली. या दोघी काय बोलत असतील? काय कळणार? बोल इंद्रनील. सानू, मला माफ कर ना प्लीज. स्वीटीने जो तमाशा केला ना, मी काहीच नाही करू शकलो अगं. खरं तर मला पण स्वीटीचा लय राग आला होता. तिने जे केलं लय चुकीचं केलं. हवं तर ना मी स्वतः माफी मागतो स्वीटीच्या वतीनं, तुझी आणि तुझ्या सगळ्या कुटुंबाची. इंद्रनील, मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही, कारण माझ्या आईने तुमच्या घरातल्या कुणाशी बोलायचं नाही आणि संबंधही ठेवायचा नाही असं सांगितलंय. हे सानू, असं नको बोलूस ना. बोलायचं नाही तुझ्याशी म्हणजे अगं प्रेम आहे ना आपलं एकमेकांवर. अरे प्रेम आहे की, पण त्या प्रेमाचा काय उपयोग आहे? नाही, असं बोलू नकोस. मला लग्न करायचंय तुझ्याशी. लग्न? अरे स्वीटीने एवढा मोठा कांड केलाय, तर माझ्या घरातले माझं तुझ्याशी लग्न का करतील? जरा विचार कर. इंद्रनील, मला तर इथून पुढे प्लीज फोन करू नको. नाही का, स्वीटीचं सोड ना, मी आहे ना. मी बाय. हॅलो. रुद्र सराव, तेव्हा मला माहिती नव्हतं की ती हीच मुलगी आहे आणि तिने तिचा वेश सुद्धा बदलला होता. श्रावणी, कमाल आहे ग तुझी. किती खोटं बोलतेस ग, किती खोटं बोलतेस. मी खोटं का बोलेन? कारण तू खोटारडी आहेस. शिक्षण मंत्र्याच्या घरात राहतेस, त्या मुलीला घरात आणताना तिची चौकशी करावीशी वाटली नाही तुला? आणि ते सुद्धा माझ्या भावावर आधीचा हल्ला झालेला असताना. हे बघ आत्या, गप्पा बस, काही बोलू नकोस. विश्वंभर, मला तर वाटतं त्या मुलीला बरोबर घेऊन तुला मारण्याचा कट हिनेच केला होता. आत्या, काही काय बोलतेस? ओरडू नकोस. नंदाक्कावर आवाज चढून बोलायचं नाही. कायमचं लक्षात ठेव. त्या मुलीला आपल्या आउट हाऊस मध्ये हिनी आणून ठेवलं होतं. हिनी. आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नाही तर ती वैशाली होती. लाडकी लेक योजनेअंतर्गत मला मदत करा म्हणून सांगणारी ती दुसरी तिसरी कोणी नाही, ती हल्लेखोर होती. विश्वंभर, तूही तिच्या बोलण्यात आला होतास रे.
तिचे ते अश्रू फसलास ना, रडत होती तेव्हा तू तिच्यासाठी खास वेळ काढून तिला मदत केली होतीस, आठवतंय ना? हो आठवतंय मला. त्या दिवशी दौऱ्यावर जाणार होतो मी. या केस संदर्भातली एक फाईल रेडी करून ती पोलीस स्टेशनला सबमिट कर असं मी शुभूला सांगितलं होतं. होय साहेब. एक मिनिट. सर हीच ती फाईल होती का? हो हीच फाईल होती का? काय झालं? सर नक्की काहीतरी गडबड आहे. मी कालच ही फाईल लॅबमध्ये टेस्ट करायला पाठवली होती आणि या फाईलच्या पानांवर एक विशिष्ट प्रकारचं केमिकल आहे, ज्यामुळे अवघ्या 4 ते 5 तासात माणूस मरू शकतो. साहेब त्या दिवशी वैशालीनंच तुमच्यासाठी पाण्याचा ग्लास भरला होता.